हॅलो स्टुडंट, इयत्ता चौथीमधील जी शिष्यवृत्ती घेण्यात येते त्यासाठी न्यूमेरिकल्सचे क्वेश्चन आपण स्टार्ट केले होते. मागच्या व्हिडिओमधील आपण पहिला स्वाध्याय सॉल्व केला होता. एका स्वाध्यायामध्येच आपण पूर्ण लेसन सॉल्व केलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील लेसनला सुरुवात करूया. तर दुसऱ्या लेसनचं नाव आहे 5 अंकापर्यंतच्या संख्याचे वाचन व लेखन. तर या लेसनचे स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया आणि लेसनचे स्वाध्याय आपण डिटेलमध्ये इथे बघूया. जसं लेसनचं नाव आहे 5 अंकापर्यंत संख्येचे आपल्याला वाचन व लेखन करायचे आहे. तर बघा इथं 5 अंकचे जे संख्या असतात तर त्या संख्येचे वाचन कसं करतात. तर बघा इथं जर आपण संख्या जर बघितली तर 5 अंकापर्यंत आपल्याला कोणती संख्या मिळते. तर जर आपण एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे 10,000 पर्यंतचं वाचन आणि लेखन आपल्याला शिकायचं आहे या लेसनमध्ये. आणि स्वाध्यायाला आपण सुरुवात करूया. तर स्वाध्यायातील पहिलाच क्वेश्चन दिलेला आहे की 60,606 ही संख्या अक्षरात कशी लिहितात. बघा ही संख्या आपल्याला दिलेली आहे. तर इथं आपण पहिले बघूया एकक, दशक, शतक, हजार, 10,000. ठीक आहे. हजार आणि 10,000 याची जोडी असते. ठीक आहे. तर ही संख्या झाली आपली 60,606. तर 60,606 ऑप्शन ए करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर एला टिक करू 60,606 आणि इथं एला सर्कल करू. दुसरा क्वेश्चन आहे एका संख्येच्या 10,000 स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे. बघा 10,000 स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे. उर्वरित सर्व संख्यांवर 0 हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल. तर मी आधीच सांगितलेलं आहे की जर ती संख्या 10,000 स्थानी असेल तर तिचं वाचन 10,000 होणार आहे. म्हणजे ती 90,000 होणार आहे. तर 90,000 आणि एकक स्थानी 9 हा अंक आहे तर 90,009. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे. इथे 3ला सर्कल करा. तिसरा प्रश्न आहे 88,888 ही संख्या अंकात कशी लिहाल. तर 88,888 आपण पहिले संख्येचं वाचन करून बघू. इथं हे बघा ही दिलेली आहे 88,888. ही जर संख्या आपण बघितली तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000 10,000 स्थानी आलेली आहे. तर 88,888 आपण याचं वाचन करू. दुसरं जर आपण ऑप्शन बघितलं तर इथे बघा एकक, दशक, शतक, हजार, 8,000 आहे ही संख्या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 88,880 आहे. 88 नाही आहे. इथे बघा परत एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 88,800 आहे. तर ऑप्शन नंबर 1च बरोबर आन्सर आहे. तर ऑप्शन नंबर एला टिक करा 88,888 आणि इथे याला सर्कल करा. ठीक आहे. दिलेलं आहे इथं सर्कल करण्यासाठी आपल्याला बघा इथे पुढील हे बघा एक संख्या दिलेली आहे 19,219 याचं वचन असते. या संख्येची लगतची पुढची संख्या अक्षरात कशी लिहिसाल. तर 19,219 याच्या लगतच्या पुढची संख्या येणार आहे 19,219 नंतर येणारी बघा इथं 9 नंतर 10 तर आपण घेऊ शकत नाही कारण लगतची पुढची संख्या आपल्याला अंक वाढवायची नाही आहे. 5 अंकी संख्या असली पाहिजे. तर 19,200 इथं बघा 19च्या जागी 20 येणार आहे. 19,220. तर 19,221 ही नाही. 19,219 ही नाही. 19,218 ही पण नाही. 19,220 हे बघा 19 नंतर येणार आहे 20. तर 19,220 तेव्हा ही संख्या आपली 5 अंकी पण राहणार आहे आणि ऑप्शन करेक्ट पण राहणार आहे. पाचवा क्वेश्चन आहे पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे. तर आपण बघूया इथे बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 13,508 बरोबर आहे वाचन. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 30,911 हे पण बरोबर आहे. सॉरी हे चुकीचं आहे. इथं 30,000 नाही 3,000 दिलेले आहे. 3,911 तर हाच ऑप्शन आपला बरोबर आहे. 3,911 या संख्येचं वाचन चुकीचं आहे. इथं ऑप्शन नंबर बीला टिक करा. 6वा क्वेश्चन आहे 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 1 मिळवले असता कोणती संख्या मिळेल. ठीक आहे. तर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या असते आपली 4 अंकी संख्या लिहू आणि मोठ्यात मोठी संख्या लिहू. ठीक आहे. 4 अंकी संख्या आहे 9,9,9,9 म्हणजे 9,999 यामध्ये जर आपण 1 मिळवला. ठीक आहे. तर 9 1 10 शून्य हातचा आला 1. इथे 10 शून्य हातचा आला 1. ठीक आहे. 10 शून्य हातचा आला 1. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 काय भेटलं आपल्याला 10,000. तर 10,000 हा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे. ऑप्शन नंबर 3ला टिक करा आणि इथे सर्कल करा. 7व्या क्वेश्चनमध्ये म्हटलं आहे एका महिला बचत गटाने 78,500 रुपयांची ठेवी जमा केल्या या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही. तर कोणते नाही आहे हे आपण बघूया.
पहिलं दिलेलं आहे आपल्याला 78,500. हे बघा 78,500ला आपण 78,500 पण वाचन करू शकतो. दुसरं दिलेलं आहे 78,000. इथं बघा 78,500, 78,500 पण याचं वाचन करू शकतो आपण. तिसरं आहे 785 शतक. हो, 785 शतक पण याचं वाचन करू शकतो. बघा एकक, दशक इथे आलं शतक. ठीक आहे. तर 785 शतक हे पण आपण याचं वाचन करू शकतो. आणि 785 दशक नाही, हा आपण वाचन करू शकत नाही, कारण 785 दशकला 2 शून्य असणार आहे. 785 दशक जर म्हटले तर दशक नंतर इथे फक्त एकच संख्या मिळणार आहे. तर हे ऑप्शन चुकीचं आहे. तर ऑप्शन नंबर 4ला टिक करा, 785 दशक. 8व्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की 25,000 ही संख्या अंकात कशी लिहावी. तर 25,000 1000 मध्ये आपल्याला बघा 1000चा चौथा भाग जर आपण केला तर 1000चा चौथा भाग होतो 250. 1000चे जर आपण 2 भाग केले तर 2 भाग होतात 500 आणि 500 चौथा भाग जर केला आपण तर होतात 250 250. आणि 25,000 ही संख्या जर आपण म्हटली तर ती होणार आहे 25,000ला एक पार्ट कम म्हणजे एक क्वार्टर कम एक पाव कम. तर एक पाव इथं हजाराचा एक पाव होते 250 म्हणजे 250. तर 25,000ला 250 कमी. तर याला आपण असंही म्हणू शकतो की 24,750. हे बघा 24,750 ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे. कारण जर हजाराचे आपण 3 भाग केले तर 25चा अर्थ असतो की पावभाग कमी. तर हजाराचा पावभाग कमी म्हणजे 250 कमी. 25ला 250 कमी झाले 24,750. किंवा आपण असंही करू शकतो की 25,000 मधून 250 वजा करून. इथं आपण याला असं पण लिहू शकतो की 25,000ला पावभाग कमी म्हणजे 250 कमी. तर 0 मधून 0 गेला 0. इथं 10 0 मधून 5 जात नाही. 10 मधून 5 गेले 5. इथं राहिला 9. 9 मधून 2 गेला 7. ठीक आहे. इथं 4 कॅरी केला होता आपण. इथे 2. 24,750. ठीक आहे. तर 24,750 हा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे, कारण पावभाग कमी. ठीक आहे. 9व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडा. तर 19,320 एकक, 19,032 दशक आणि 19,032 शतक. तर यापैकी आपल्याला योग्य माहितीला टिक करायचं आहे. तर अ आणि ब एकच संख्या आहे. आपण चेक करू. 19,320 एकक. हे बघा हे एकक आणि 19,032 दशक. हो, ह्या दोन संख्या एकच आहे, कारण इथं म्हटलेलं आहे दशक. दशक जेव्हा आपण म्हणतो ते 1 लावून देतो आपण. इथं जर 1 लावला आपण असं एक जर 0 ॲड केला तर या दोन्ही संख्या एकच होणार आहेत. ऑप्शन नंबर एकच बरोबर ऑप्शन आहे आपला. पण तरी आपण बाकीचे ऑप्शन क्रॉस चेक करू, कारण एक ऑप्शन आपल्याला करेक्ट मिळालेला आहे. तर बाकीचे ऑप्शन आपण क्रॉस चेक करून घेऊ आणि इथं एकला टिक करून घेऊ, पण तरी चेक करू. तर ब आणि क एकच संख्या आहे. बघा ब दशक म्हटलेलं आहे आणि क मध्ये म्हटलेलं आहे की 19,032 शतक. शतक आणि दशक हे बघा इथं अजून 0 वगैरे काहीच दिलेलं नाही आहे. तर या दोन संख्या सारख्या नाही आहे. अ आणि क एकच संख्या आहे. चेक करू आपण. अ मध्ये म्हटलेलं आहे की 19,320 एकक आणि क मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की 19,320 शतक. शतक म्हटल्यावर इथं 2 शून्य येणार आहे आणि इथं एकच शून्य आहे बघा. तर या दोन संख्या पण समान नाही आहेत. अ, ब आणि क या सर्व संख्या एकच आहे. नाही, या सर्व संख्या वेगळ्या आहेत, कारण इथं दशक म्हटलेलं आहे आणि इथं शतक म्हटलेलं आहे. इथं 1 ॲड होणार आहे. तर हे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे आणि ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे. तर एकला सर्कल करा. 10व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे एका संख्येत 300 शतक, 70 दशक, 27 एकक आहे. ती संख्या अंकात कशी लिहिली जाईल. 300 शतक. ठीक आहे. 300 शतक कुठे दिलेलं आहे आपल्याला. इथे बघा 300 शतक, एकक, दशक, शतक हजार स्थानी आहे. नाही, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 300 शतक. ठीक आहे. तर जर आपण शतक म्हटलं तर इथं बघा 1000 आणि 10,000 स्थान हे आपण एकत्र करत असतो. तर हा 300 शतक हे आहे 300 शतक, कारण याला आपण जोडीनं वाचत असतो. 300 शतक. 70 दशक. हे बघा 70 दशक म्हणजे या दोन संख्या जर जोडल्या 72. ठीक आहे. या दोन संख्या तर 70 दशक ही संख्या आहे. 70 दशक. 27 एकक. हे बघा 27 एकक. हो, 27 एकक स्थानी आहे. ती संख्या कशी लिहिली जाईल. तर ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन बीला टिक करूया. 11वा क्वेश्चन बघूया. 46,250 या संख्येचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य नाही. तर कोणते वाचन योग्य नाही आपण हे बघू. 46,000 हे बघा 46,250 म्हणजे हे बघा 1,000चा पावभाग असते 250. आधीच सांगितलं आहे मी 1,000चा पावभाग असते 250. तर इथं बघा
46,000 हा ऑलरेडी आहे आणि 250 म्हणजे पावभाग त्याचा, तर सव्वा याला वाचू शकतो आपण, सव्वा 46,000. 46,250 हे बघा, 46,250 हो, हा पण याचं वाचन असू शकते. 4,625 दशक हे बघा, हा 4,625 4,625 शतक आहे हो. 4,000 हे बघा 4,000, कारण बघा एकक, दशक, शतक, हजार 10,000व्या स्थानी आहे. 4,600 याला वाचू शकतो आपण, 4,625 दशक. 45,000 नाही, हा 45,000 नाही आहे बघ, कारण 45,000 असण्यासाठी बघा 45,000 नाही आहे हा, 45,000 नाही हा, 46 आणि पावभाग म्हणजे सव्वा 46,000 आपण याला वाचू शकतो. हा 45,000 याला वाचू शकत नाही. 45,000च्या आधी येणारी संख्या आहे 44,000, तर 44,000चा पावभाग कमी, तर इथं 44,000 असायला पाहिजे होतं. तर ऑप्शन नंबर 4 हा चुकीचा वाचन आहे, तर 4ला आपण टिक करूया. 12व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे प्रतीक पहा व तयार झालेली संख्या अंकात लिहा. ठीक आहे, तर प्रतीक बघू आणि तयार झालेली संख्या अंकात लिहू आपण. तर प्रतीकमध्ये 1 2 3 4 5 6, एकक स्थानी 6 अंक, एकक स्थानी 6 अंक सर्वच ऑप्शनमध्ये आहे, फक्त चौथ्या ऑप्शनमध्ये नाही आहे. तर चौथा ऑप्शन कट झाला आपला. तर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 5 अंकी संख्या आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये 4 अंकी संख्या आहे, तर दुसरा आणि चौथा ऑप्शन कट झाला आपला. परत म्हटलेलं आहे की एकक स्थानी 6, हे एकक स्थानी 6 दोन्ही अंकामध्ये आहे. दशक स्थानी 2, दशक स्थानी 2 फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये आहे, तिसऱ्यामध्ये नाही आहे. तर हे दोन ऑप्शन तर ऑलरेडी कट झाले होते आणि आता तिसरा पण कट झाला, म्हणजे पहिला हा करेक्ट आन्सर आहे. पण तरी आपण चेक करून घेऊ. तर एकक स्थानी 6 बघा 6, दशक स्थानी 2 2 आहे, शतक स्थानी 0 0 आहे, हजार स्थानी 0 0 आहे आणि 10,000 स्थानी 6, हे बघा 6 बिंदू आहेत, 1 2 3 4 5 6. तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आन्सर आहे आणि इथं 1ला सर्कल करून घेऊ. म्हटलं आहे पुढीलपैकी कोणते प्रतीक 50,003 ही संख्या दर्शवते. तर कोणते प्रतीक 50,003 ही संख्या दर्शवते आपण ऑप्शनमधून चेक करून घेऊ. तर 50,000 साठी आपल्याला अंक असणार आहे 10,000 पर्यंत. इथे बघा हा ऑप्शन नंबर 3 जे आहे, तर इथं 1000 पर्यंतच दिलेला आहे, तर ऑप्शन नंबर 3 ऑलरेडी कट झाले. 50,003 याचा अर्थ आहे की 10,000व्या स्थानी आपली 5 ही संख्या असायला हवी. तर इथं बघा 10,000 स्थान, 10,000 स्थान, 10,000 स्थान. तर 10,000 स्थानावर इथं 1 2 3 4च बिंदू आहे, इथं 3 बिंदू आहे आणि इथं 1 2 3 4 5 बिंदू आहे. तर ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आन्सर आहे. एला आपण टिक करू शकतो, पण तरीही आपण रिचेक करून घेऊ, कारण 50,003 म्हटलेलं आहे ना. तर 50,000 एकक, दशक, शतक, हजार, 10,000. तर 50,000 इथं 5 येणार आहे बघा, 5 बिंदूच्या जागी तर 5 हा अंक येणार आहे. अंक लिहून बघू शकतो, 5 हा अंक येणार आहे. ठीक आहे, आणि परत जिथं काही संख्या दिलेली नाही म्हणजे 1 2 3 त्यानंतर 3 शून्य येणार आहे, 1 2 3 शून्य आणि त्यानंतर 1 2 3 बिंदू दिले आहे म्हणजे 3 हा अंक येणार आहे. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 50,003. तर ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर एला टिक करून घेऊ. 14व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे 58,000, इथं बघा 58 एकक, दशक, शतक, हजार, 10,000 याला 58,000 वाचू. 58,010 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. तर 58,010 नाही, 5,00,000 नाही, तर लाख हा दिलेला नाही, आपल्याला 10,000 पर्यंतच वाचन आहे. 58,010 नाही, 58,010 हा बरोबर वाचन नाही आहे. 58,010 हे बघा 58,010 हा याचा योग्य वाचन आहे. ऑप्शन नंबर 4ला टिक करून घेऊ आणि इथं 4ला सर्कल करून घेऊ. 15व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. शतक म्हणजे 10 एकक नाही, हे चुकीचं आहे. 10 एकक आपल्याला 10 होतात आणि 1 शतकमध्ये 100 असतात. दुसऱ्या ऑप्शनमध्ये म्हटलेलं आहे 10 शतक, 10 शतक म्हणजे 100 10 वेळ म्हणजे 1 सहस्त्र हो, हा करेक्ट आन्सर आहे. 10 शतक जर आपण घेतले तर 1 सहस्त्र होतो म्हणजे 1000 होतो. तर हा ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. तरी आपण बाकीचे 2 ऑप्शन चेक करून घेऊ. 10 दशक म्हणजे 1 एकक नाही, 1 एकक म्हणजे एकक स्थानाचा 1 असतो आणि 10 दशक जर आपण घेतलं तर ते 10 दशकच्या जागी आपण 100 घेऊ शकतो. तर हे चुकीचं आहे. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये म्हटलेलं आहे की 1000 एकक, एकक जर आपण 1000 वेळ घेतले त्याची व्हॅल्यू 1000 असणार आहे आणि 10 दशक जर आपण घेतले तर दशक त्याला एक शतक होणार आहे. तर नाही, हा पण नाही. ऑप्शन नंबर बी हा बरोबर आन्सर आहे. 10 शतक म्हणजे 1 सहस्त्र. 5 अंकापर्यंत संख्याचे वाचन व लेखन हा
धडा आज आपण कंप्लीट केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.